नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे ऑपरेशन गंगाला आता चांगलाच वेग आलेला आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी आता सैन्याची सुद्धा मदत घेतली जाते. भारतीय वायुसेना ऑपरेशनमध्ये सहभागी होणार आहे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत. C-17 विमानं ऑपरेशनमध्ये सहभागी होणार आहेत आणि रेस्क्यू सोबतच सगळी मदत सामग्री सुद्धा युक्रेनमध्ये पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय सैन्य सुद्धा आता या ऑपरेशन गंगामध्ये सामील होणार आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन गंगाला आणखी वेग आलाय. भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय सैन्याची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. भारतीय वायुसेना या ऑपरेशन गंगामध्ये सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदींनी तसे निर्देश दिलेत भारतीय वायुसेनेला आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. ऑपरेशन गंगा ज्या पद्धतीने आता राबवलं जात आहे, भारतीय वायुसेनेची सुद्धा मदत घेतली जाते, काय म्हणाल? वायुसेनेची मदत घेणं ही एक अतिशय चांगली बाब आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे जी विमानं आहेत IL-76 ही 72,000 किलो एवढं सामान म्हणजे जवळजवळ 500 ते 550 माणसांना एका वेळेला घेऊन जाऊ शकतात. AN-32 नावाची जी ट्रान्सपोर्ट विमानं आहेत त्याच्यामध्ये 100 ते 150 माणसं येऊ शकतात आणि आपल्याकडे अशी विमानं पुष्कळ आहेत. तर जर आपल्याला एका मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळेला सगळ्यांना परत आणायचं असेल तर सेनेकडे असलेली 5-6 IL-76, 25-30 AN-32 यांचा वापर करून आपण त्यांना विमानतळावरनं आणण्याची स्पीड ही वाढवू शकतो. याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. फक्त महत्वाचं एवढं आहे की तेवढं लोड, तेवढे विद्यार्थी त्यांना एका वेळेला तिथे भेटतील की नाही. कारण सध्या जे कठीण दिसतं आहे ते म्हणजे विद्यार्थी जे आतल्या भागात आहेत, खास तर ईस्टर्न युक्रेनमध्ये, त्यांना तिथून बाहेर काढून ज्या इतर राष्ट्रांच्या सीमा आहेत तिकडे आणायचं, पोलंड वगैरे. तर ते तो जर वेग वाढला तर या विमानांचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल आणि जास्त वेगाने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला परत आणता येईल. जी सर, C-17 विमानं या ऑपरेशन मध्ये सहभागी होणार आहेत, जी रेस्क्यू सोबतच काही मदत सामग्री इथून तिथे घेऊन जातील आणि तिथल्या मुलांना परत भारतामध्ये घेऊन येतील. काय वैशिष्ट्य आहे या C-17 विमानांचं? ही जी विमानं आहेत ती ऍक्च्युली तसं म्हटलं तर रशियन बनावटीची आहेत आणि याला हर्क्युलिस असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये जवळजवळ 72,000 किलो एवढं वजन ते कॅरी करू शकतात. म्हणजे 500-550 माणसं त्यांच्या बरोबर असलेलं सामान इतकं. आणि त्याचा पल्ला हा खूप लांबचा आहे. म्हणजे एकदा त्यात इंधन भरलं की ते 4-5 हजार किलोमीटर एकदमच ते येऊ शकतं. आणि याला 4 इंजिन्स असतात. म्हणजे हे अतिशय शक्तिमान, ताकदवान विमान आहे की ज्याचा ऍक्च्युअली वापर भारतीय सैन्य हे रणगाडे किंवा चिलखती गाड्या यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणाकडे उचलून जाण्याकरता केलं जातं. आणि लंबे जिथे आपल्याला रेंज पाहिजे असते, जास्त अंतर आपल्याला पार करायचं असतं, 3-4 हजार किलोमीटर, त्यावेळेला यांचा वापर केला जातो. कारण यांची शक्ती, यांचा स्टॅमिना प्रचंड आहे, यांची स्पीड प्रचंड आहे. तर त्याच्यामुळे ही विमानं जर आली तर एवढा मोठ्या साईजची विमानं आज भारताचे जे सिव्हिल एअरक्राफ्ट आहेत त्यामध्ये कुठलंही नाहीये. तर त्याच्यामुळे हे एक विमान, एअर इंडियाची जे विमानं जातात त्यांच्यात 3 किंवा तिप्पट किंवा चौपट लोकांना एका वेळेला आणू शकेल. तर त्याच्यामुळे याचा वापर करणं हे खूपच फायद्याचं होईल जर तेवढे विद्यार्थी एकाच वेळेला आपल्याला मिळाले तर. जी, आणि सर, त्यामुळे भारताच्या ऑपरेशन गंगाला सुद्धा वेग येईल. म्हणजे 4 फेऱ्यांमध्ये जे काम होणार ते C-17च्या एकाच फेरीमध्ये काम होणार आहे आणि त्याचसोबत सैन्याची मदत घेतल्यानंतर एक्सपर्ट असतीलच आणि त्यामुळे ऑपरेशन गंगाला आणखी वेग येईल. त्यामुळे जे कोणी आतापर्यंत आपण भारतामध्ये लोक परत आणलेत त्याही पेक्षा जास्त अजूनही युक्रेनमध्ये अडकलेत, त्यामुळे त्यांना पटापट भारतात आणण्यासाठी खूप मोठी मदत होईल. हो, तुमचं म्हणणं नक्कीच बरोबर आहे. कारण सध्या जी आकडेवारी आहे की एक 20,000 विद्यार्थी पहिले युक्रेनमध्ये होते, त्याच्यात 4,000 विद्यार्थी ज्यावेळेला वॉर्निंग मिळाली की युक्रेनमध्ये युद्ध होऊ शकतं त्यावेळेला ते बाहेर आले. आता 16,000 तिथे आहे. त्याच्यात 1,500-2,000 हजार विद्यार्थी गेल्या 4 दिवसामध्ये परत आलेले आहेत. तर म्हणजे अजून सुद्धा तिथे जे विद्यार्थी आहेत ते 14-15 हजाराच्या आसपास असतील आणि आपण त्याच्यात फक्त जे रजिस्टर्ड झालेले आहेत त्यांच्याविषयी बोलतो, इतरांविषयी बोलत नाहीये. तर त्याच्यामुळे जर 400-500 जर रोजच्या वेगाने आपण आणलं
तर आपल्याला या 14-15 हजार विद्यार्थ्यांना आणण्याकरता किती वेळ लागू शकेल हे आपण गणित बघून करू शकता. आणि म्हणून जर मोठी विमानं त्या मदतीला आली तर जे काम 2-3 आठवडे चाललं असतं तर ते लवकर म्हणजे समजा 1 आठवडा किंवा 1.5 आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. जी सर, आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलंय की जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी भारतात परतत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी बैठकांवर बैठका पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होतच आहेत. केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांमध्ये पाठवणं, त्यानंतर आता सैन्याची मदत घेऊन C-17 विमानं ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेणं, ही भारताच्या दृष्टीने उचलली गेलेली खूप महत्त्वाची पावलं म्हणावी लागतील. हो, नक्कीच. आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की जे 4 केंद्रीय मंत्री जात आहेत किंवा एक 8 रात्री गेले, सोमवारी रात्री ते गेले परदेशामध्ये, त्याच्यामध्ये एक जनरल V.K. सिंग आहेत, जे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. आणि आपल्याला आठवत असेल की 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला कुवेतमध्ये एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता त्यावेळेला जनरल V.K. सिंग यांना तिथे इन्चार्ज म्हणून पाठवलं होतं. आणि त्यांनी तिथून केवळ भारताचीच माणसं आणली नाहीत, म्हणजे त्यांनी त्याला म्हणायचं की नुसतं बोटींचा वापर केला, विमानांचा वापर केला, तिथल्या प्रायव्हेट गाड्यांचा वापर करून सगळ्या माणसांना आणलं. आणि हे अतिशय सक्सेसफुल असं एक ऑपरेशन त्यांनी करवलं होतं. कारण एक तर त्यांचा सैनिकी त्यांचा युनिफॉर्मचा वापर, दुसरं त्यांची क्षमता ही खूपच चांगली होती. आणि त्यांनी जवळजवळ 40-50 इतर राष्ट्रांच्या नागरिकांना सुद्धा आपल्याकडे जागा असल्यामुळे परत आणण्यात मदत केली होती. तर असे अनुभवी लोक ज्यावेळेला जातील ते, आणि ते आता सध्याच्या बातमीप्रमाणे ते पोलंडला जात आहेत, तर नक्कीच तिथे कोऑर्डिनेशन चांगलं होईल, त्यांच्याशी बोलणं चांगलं होईल. कारण तिथे पण वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्यांचे पोलीस असतं, त्यांचं हवाई दल असतं, त्यांचे इतर सरकारी डिपार्टमेंट असतात. तर हे 4 मिनिस्टर्स त्या देशांमध्ये गेल्यामुळे नक्कीच आपल्याला तिथून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा जो वेग आहे तो वाढेल, यामध्ये कोणाच्या मनामध्ये काही शंका नको. आणि लवकरच आपले विद्यार्थी सेफ हे भारतामध्ये परत येतील. जी महाजन सर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर आता ऑपरेशन गंगाला वेग येतोय, कारण भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी जे युक्रेनमध्ये अडकले त्यासाठी भारतीय वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे आणि C-17 विमानं ही ऑपरेशनमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांनी तसे निर्देश दिलेत. रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत संवाद साधला. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकलेत, त्यांना भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांसोबत सुद्धा भारत सरकारकडून संवाद साधला जातोय. याच संदर्भात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींशी चर्चा केली. आतापर्यंत अनेक भारतीयांना मायदेशात परत आणण्यात यश आलंय. इतरांना सुखरूप परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत याबाबतची माहिती पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये सुद्धा जाऊन केंद्रीय मंत्री मिशन गंगा राबवणार आहेत. यामध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावरती हंगेरीची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरती मालडोव्ह आणि रोमानियातल्या भारतीयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू हे देखील जाणार आहेत युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये आणि स्लोवाकियाची जबाबदारी किरेन रिजिजू यांच्यावरती देण्यात आली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री जनरल V.K. सिंग यांना पोलंडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रशिया युक्रेन सोबत चर्चा करत असला तरी रशियाचे हल्ले मात्र सुरूच आहेत. आतापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान झालंय. रशियानं युक्रेन विरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्र वापरल्याचा दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी केलाय. तसंच यामुळे परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतला जात असल्याचं दिसतंय. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्र ही पारंपरिक दारुगोळा बंदी असल्याचं देखील युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी म्हटलंय. त्यामुळे सध्याची युक्रेनमधली स्थिती ही अत्यंत वाईट असून दुसऱ्या देशातील नागरिक तिथे किंवा वास्तव्य करत असलेली अनेक लोक तिथे अडकून पडली आहेत. युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग सध्या ते शोधतायत. तर थर्मोबॅरिक बॉम्ब नेमका काय आहे
हे देखील आपण पाहूयात. 2007 साली थर्मोबॅरिक बॉम्ब तयार करण्यात आला होता प्रथमच. त्या बॉम्बचं वजन साधारण 7100 म्हणजेच 7 किलो 100 ग्रॅम 7100 किलो इतकं असतं. याला व्हॅक्यूम बॉम्ब असं देखील म्हटलं जातं. रशियानं यांच्या अगोदर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला होता सिरियाच्या विरोधात 2016 साली. हा बॉम्ब तिकडचा ऑक्सिजन शोषून घेतो आणि अशा स्फोटांमुळे अल्ट्रासोनिक शॉक वेव्ह त्यातून बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात. आणि हा बॉम्ब तयार करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे. रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या अनेक शहरांवरती हल्ले सुरूच आहेत. युक्रेनमधील रहिवासी भागावर रशियन सैन्याकडून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे युक्रेनमधील रहिवासी सध्या दहशतीत आहेत मोठ्या प्रमाणात. आणि या बॉम्ब हल्ल्यानंतर या परिसराची काय अवस्था झाली आहे हे आपल्याला दृश्यात दिसतंय. झाडं नष्ट झाली आहेत. या ठिकाणी कोणती बिल्डिंग उभी होती किंवा काय होतं याची देखील आपल्याला कल्पना करता येत नाहीये. कारण होत्याचं नव्हतं सगळं झालंय या बॉम्ब हल्ल्यांमुळे. ज्या काही इमारती होत्या, जी काही घरं होती ती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत या बॉम्ब हल्ल्यानंतर. वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही बॉम्ब हल्ले रशियन सैनिकांकडून केले जात आहेत, या बॉम्ब हल्ल्यानंतर फक्त उजाड माळवरान दिसतंय. आणि या ठिकाणी आधी कोणत्या इमारती होत्या की काय होतं याचा देखील थांगपत्ता लागत नाहीये. अशी अवस्था सध्या युक्रेनची झाली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये सुद्धा रशियाकडून हल्ले सुरू झालेले आहेत. कीव शहरातील विविध भागामध्ये रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. आणि कीव हे एक मोठं लक्ष होतं रशियन सैनिकांचं आणि त्या दिशेनं आगेकूच ही सुरूच होती रशियन सैनिकांची. आणि काही सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून रशियन सैन्य कीवच्या दिशेनं आगेकूच करत असल्याच्या काही प्रतिमा सुद्धा आलेल्या होत्या. आणि ही कीव मधलीच दृश्य आहेत. युक्रेनची राजधानी आणि राजधानीतल्या शहरांमध्ये रशियानं केलेले बॉम्ब हल्ले आणि त्यानंतर इमारतींमध्ये फुटलेले बॉम्ब आणि त्यातून लागलेली आग, ही सगळी दृश्य युक्रेनची राजधानी कीव शहरातली आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा बॉम्बस्फोटांचे फक्त रंग दिसतायत आणि आगीचा भडका फक्त दिसतोय. कारण वीज नाही. सगळे नागरिक पळून दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि फक्त बॉम्ब हल्ले या युक्रेनमध्ये सुरू आहेत. खास करून कीव या राजधानीमध्ये सुद्धा रशियन सैन्य घुसल्याची माहिती मिळाली आहे. तर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय अडकलेत आणि या नागरिकांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलंय. हमारे साथ केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, उनसे बात करते हैं. सर, मैं कल हमने देखा कि आप भी जो लोगों को बचाव किया जा रहा है, वापस लाया जा रहा है यूक्रेन से, कैसे कहेंगे सरकार की रणनीति को? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जिस तरह से संकट के समय अग्रणी भूमिका निभाते हैं, फ्रंट से संकट के समाधान के लिए काम करते हैं, आज यूक्रेन में सामान्य स्थिति नहीं है. युद्ध के हालात है और युद्ध हो रहा है. सभी हिंदुस्तानियों को, सभी भारतीयों को भारत सुरक्षित वापस लाना सरकार की प्राथमिकता है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अपनी निगरानी में सारी चीज़ें कर रहे हैं और हम सब की कोशिश यही है कि हर भारतीय सुरक्षित अपने देश आ जाए. हाँ सर, हमने देखा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने मंत्रियों को भी सीमावर्ती जो देश है वहाँ भी भेजा है. सर, सभी को काम में प्रधानमंत्री जी ने इस संकट के समय में संवेदनशीलता के साथ लगाया हुआ है. और ऊपर वाले से दुआ करिए, हम सबका संकल्प है, ऊपर वाले का आशीर्वाद हो कि सभी हमारे हिंदुस्तानी वापस आए. ठीक है, बहुत धन्यवाद. तो साफ तौर पर रखना है कि सभी सकुशल वापस आ जाए, इसकी दुआ करते हैं. कैप्टन प्रकाश गुप्ता के साथ विनीत कुमार, न्यूज 18 दिल्ली. तर भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशी आणलं जात आहे. मात्र अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. त्यांना बंकरमध्ये राहावं लागतंय. कोल्हापूरची शाकंभरी लोंढे पाटील ही देखील अनेक विद्यार्थ्यांसोबत गेल्या 3 दिवसांपासून बंकरमध्ये अडकून पडली आहे. तिनं एक व्हिडिओ शेअर करून त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे सांगितलंय. मैं इंडियन स्टूडेंट हूँ. मेरा नाम शाकंभरी श्याम लोंढे पाटिल है. आई एम फ्रॉम पेट्रोमोइला ब्लैक सी यूनिवर्सिटी. हम
ये 3 दिन से हमले चल रहे हैं और हम स्टक है बंकर में फ्रॉम पास्ट 3 days। वी कांट इवन मूव। हमारे यहाँ पे फूड नहीं है, पानी नहीं है, ना ही हम घर वालों से कांटेक्ट कर पा रहे हैं। वी आर जस्ट वेटिंग फॉर इंडियन एम्बेसी जो हमें यहाँ से बॉर्डर तक लेके जाए। यू कैन सी अ सिचुएशन, यू कैन लुक एट इट। युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी ठाण्यातील काही विद्यार्थी गेलेले आहेत, मात्र युद्धामुळे ते अडकलेत। ठाण्यातील मयुरी अहिरे ही विद्यार्थिनी युक्रेनमधल्या समी युनिव्हर्सिटी इथे अडकली आहे आणि युक्रेनमधली परिस्थिती अजूनच हलाखीची होतीये। बॉम्ब वर्षाव झाल्यानंतर अधिकच पळापळ होत असल्याचं युक्रेनमध्ये शिकत असलेल्या मयुरी अहिरे हिनं सांगितलंय। कधी पण आर्टिलरी फायरिंग होते। रशियन आर्मीनी म्हणजे रशियन आर्मी सुमीमध्ये पूर्ण घुसली आहे आणि कुठे पण आर्टिलरी फायरिंगचे न्यूज येतात आणि आम्हाला पण गनशॉट्स ऐकू येतात तर आम्ही खूप घाबरतो आणि दिवसाला कधी पण सायरन्स वाजतात तर आम्हाला बंकर्स मध्ये जावं लागतं पळत। बॅग घेऊन कसंही जावं लागतं, पळावं लागतं कारण की एअर स्ट्राईकचे चान्सेस असतात। रेड अलर्ट वर जाते। कधी काल रात्री ब्लॅकआउट झाला होता सिटीमध्ये, लाईट्स नव्हते। सो ही सगळी सिच्युएशन आता चालू आहे आणि दिवसादिवसात सिच्युएशन खूप वर्स होत चालली आणि आम्हाला खूप भीती वाटते इथे की आम्ही इथून कसं निघू। ज्या दिवशी मुलीला जायला सांगितलं का तुम्ही आता 2 महिने तुम्हाला ऑनलाईन क्लासेस होतील तर आम्ही लगेच तिकीट काढलं। म्हणजे तिकिटाचं एवढं रेट वाढले होते, जिथं 30,000 रुपये लागायचे ते 80-90 रुपयाचं तिकीट मी काढलं त्याशी। ते 26 तारखेचं मिळालं आणि 24ला लढाई चालू झाली, फ्लाईट कॅन्सल झालं आहे। म्हणजे अशी परिस्थिती मुलीची ओढवलेली आहे। तरी ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, आमची मुलं सही सलामत यावा अशीच आम्ही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मोदी साहेबांना आम्ही एक याचना करतो, विनंती करतो। तिथे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे। तिथे त्यांना फूड अवेलेबल नाही आहे, पाणी अवेलेबल नाही आहे आणि खूप थंडी असल्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे। त्यांना सर्दी, खोकला असं आजार व्हायला सुरुवात झालेली आहे तिथल्या टेम्परेचरमुळे आणि त्यांची येण्याची व्यवस्था भारत सरकारने लवकरात लवकर करावी असं आम्ही आवाहन करते भारत सरकारला। रशिया युक्रेनमधील युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत। युक्रेनमधल्या MBBSला शिकणारी पुण्याची निधी जगताप ही सुखरूप परतली आहे, तर मुलगी सुखरूप आल्यानं निधीच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं। या युद्धभूमीतील सुटकेची आपबीती ऐकूयात निधी आणि तिच्या आईच्याच तोंडून। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। तर पुण्याची निधी जगताप ही युक्रेनमधून सुखरूप भारतामध्ये परतलेली आहे आणि तिकडचे सगळे अनुभव सांगताना निधी आणि तिच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, कारण मुलगी आपली सुखरूप आली आहे। निधीसारखे आणखी काही विद्यार्थी हे अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि या आपल्या मायदेशी परत येईपर्यंत कोणकोणत्या संकटांचा सामना निधीला करावा लागला या सगळ्याचे अनुभव तिनं न्यूज 18 लोकमतशी शेअर केले। युक्रेनमध्ये अडकलेली वैद्यकीय विद्यार्थी आता एक एक करून भारतात यायला लागलेत। निधी जगतापही त्यापैकीच एक। ही 2 दिवसापूर्वी रोमानियावरनं भारतात आलेली दिल्लीच्या फ्लाईटने। तिचा आपबीती काय होती आपण तिच्याकडनं जाणून घेऊ। निधी, फर्स्ट ऑफ ऑल तुझं अभिनंदन, तू सुरक्षित तुझ्या घरी पोहोचलीस, पण अजूनही तिकडे हजारो मुलं अडकलेली आहेत। काय अनुभव तुझा त्याचा? अनुभव काय आता हेच आहे माझं, एम्बसीनी काही मदत केली नाही जेव्हा आम्ही कीवमध्ये होतो। माझी 24 तारखेची फ्लाईट होती, सो म्हणून मी कीवमध्येच होते, पण एम्बसीनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करा। कीवमध्ये राहणं काय बरोबर होतं का तेव्हा? एम्बसीनी हे कसं सजेस्ट केलं आम्हाला हेही आम्हाला कळलं नाही। आम्ही त्याच्यानंतर एम्बसीकडून काही
होप्सच ठेवल्या मला नव्हत्या. तुम्हाला विचारायचं, ह्या सगळ्या प्रोसेसमधनं ज्यावेळेस आपली मुलगी वार झोनमधनं इथपर्यंत येईपर्यंत काय 4-5 दिवस लागले, त्यावेळेस ती तुमची मनस्थिती मी कल्पनाही करू शकत नाही. आम्हीच म्हणजे आता आठवलं की काटा येतोय अंगावर विचार करून, कारण ते 4-5 दिवस आणि हे पुढचे आत्ता अडकलेल्या मुलांचे जे दिवस आहेत हे सगळे आम्ही पाहतोय आणि खूप वाईट परिस्थितीतनं मुलगी परत आली. कित्येक वेळेला मनाला हा विचार शिवून गेला की तिला कदाचित पुन्हा आपल्याला बघता येणार नाही, ती घरी पोहोचेल की नाही ह्याची आम्हाला खात्री नव्हती. काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडनं? कारण आता सांगितलं ते सगळ्या मुलांना आम्ही आणू, मग हे वेळच का नाही झालं? अहो 15 फेब्रुवारीला ॲडवायझरी आली आहे, ज्याच्यामध्ये असं क्लिअरली कुठेही म्हटलेलं नाही दॅट यू मस्ट गो. अशी ॲडवायझरी 20 तारखेला आली, ज्याच्यामध्ये यू मस्ट गो असं म्हटलंय, शुड लिव्ह. त्याच्यानंतर त्यांनीही फ्लाईट्स अरेंज केल्या एअर इंडियाच्या 22, 24 आणि 26 फेब्रुवारीसाठी. मग जर सरकारच इतकं निवांत होतं तर मुलं कशी घाईघाईनी परत आली असती? फ्लाईट्स अवेलेबल असायला हवे, तिकीट्स रिझनेबल असायला हवे. कुठल्या बेसिसवर मुलं परत येणार, कशी येणार परत? त्यांच्या करिअरसाठी तुम्ही काहीतरी आम्हाला कॉन्फिडन्स द्यायला हवा होता. अजूनही अनेक मुलं तिकडं मग याचकाच्या भूमिके काय पाहत नाही, त्यांचे व्हिडिओ बघितले की डोळ्यात पाणी राहत. मी काय सांगायला आई म्हणून मी इमॅजिनच नाही करू शकत. सगळ्या आयांना मी धीर देण्याचं काम करू शकते, पण माझी मुलगी आज परत आलेली आहे, मी खुश आहे ह्या बाबतीत. पण माझा आनंद तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सगळी मुलं परत येतील सुखरूप. कारण आता आम्ही जे काही बॉर्डरवरची परिस्थिती बघतोय ना, मुलं स्नोफॉलमध्ये उभी आहेत, अनलिव्हेबल कंडिशन्समध्ये ते आता 3-3 रात्र बॉर्डरवरती आहेत. आमच्या ओळखीतले कित्येक जण आहेत, तिच्या बरोबर शिकणारे कित्येक जण, आणि हे आम्ही कुणाचं तिसऱ्याचं ऐकून नाही सांगत आहे, हा स्वअनुभव आहे. ह्याच्यामध्ये सरकारच्या अगेन्स्ट किंवा असा काहीही कुठे मोटिव्ह नाही आहे. आम्ही सामान्य लोक आहोत, आम्ही टॅक्स पेयर्स आहोत. आम्हाला याच्याशी काय करायचं आहे? आम्हाला फक्त आमची मुलं परत सुखरूप. वेळेत जर ॲडवायझरी आली असती तर आमची मुलं आम्ही केव्हाच आणली असती. जर आम्ही पाठवू शकतो तर आणायची सोय सुद्धा आम्ही करू शकतो. निधी, मला हाच प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जातो की ही सगळी बड्या बापाची मुलं तिकडे शिकायला जातात पैशाने. वास्तव काय नेमकं? बड्या बाबाची मुलं आम्ही असतो ना, तर आम्ही इथे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शिकलो असतो. पुण्यात 2 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, मी नाव नाही घेणार, दोन्हीमध्ये चौकशी केलेली आम्ही. 22 लाख रुपये हे भरणं काय मला तरी बरोबर वाटत नाही. आणि हे बड्या बापाची मुलांना हे मिळतात ऍडमिशन्स, आम्ही कुठून मिळवू? आणि असं नाही की मी फेल झालेले नीटमध्ये, आम्ही पास झालो. युक्रेनमध्ये ऍडमिशन घ्यायला पण नीट पास करावीच लागते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला तर सबस्क्राईब कराच. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.